पत्र लिहिलंय का कधी? हा काय प्रश्न आहे? मग टू द पॉइंटच बोलतो. तुमच्या गर्लफ्रेंडला म्हणजे गौरीला कधी लव्ह लेटर लिहिलंय? मग आज छान चान्स आहे, घ्या लिहून. हा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, पत्र शॉर्ट मध्ये लिहायचं. इथे काय होतंय याबद्दल अजिबात लिहायचं नाही. लिहा. अरे लिहा. तुम्ही पत्र लिहिलं तरच तिचा जीव भांड्यात पडेल. हो, लिहा लिहा. याऐवजी मला एक फोन करू द्याल? एक मिनिट. यांना असंच हसत खेळत राहिलेलं बघायचं असेल तर पत्र लिहावं लागेल. लिहा. साहेब पत्र. तुम्ही इथे? हो, रिसेप्शनवर कोणी नाहीये. अच्छा अच्छा, द्या. साहेब तुम्ही इथे कसे? कपिल साठे बाहेर गेलेत ना, त्यांनीच मला सांगितलं की इथे जरा रिसॉर्टवर या, काळजी घ्या इथली, म्हणून आलो. अच्छा अच्छा, खूप दिवसांनी तुम्हाला भेटून बरं वाटलं. चला येतो. कपिल साठेचं काही पत्र वगैरे आहे का? नाही साहेब. बर, ठीक आहे. आता इथून काय सरळ पोस्टात? नाही, आधी मयेकरांच्या घरी गौरी मॅडम साठी एक लेटर आहे. मग मला द्या ना पत्र. इथे येणारच आहे ना ती थोड्या वेळात, मी देईन. चला येऊ सर. बरं, मुलगा काय म्हणतोय तुमचा? ठीक आहे सर. फुटबॉलची प्रॅक्टिस नीट चालली आहे ना? व्यवस्थित. त्याला म्हणावं फुटबॉल मध्ये तयार झालाच ना तर मी शब्द टाकेन त्याच्याकरता, म्हणजे कॉलेज ऍडमिशन करता काही प्रॉब्लेम येणार नाही त्याला. थँक्यू सर, येतो. गौरी करता पत्र म्हणजे बहुतेक कपिलचंच असणार. मी अत्यंत मजेत आणि सुखात आहे असे लिहिण्यामागचे कारण की पहिली अक्षरे डकवत डकवत नेल्यास तुम्हाला कळावयास वेळ लागणार नाही. लोक हो की मी आनंदात असल्याचे आढळून येईल आणि मग हे सगळे वृत्त तुम्हाला खुशाल समजेल. कपिल. हे काय पत्र आहे? मी अत्यंत मजेत आणि सुखात आहे असे लिहिण्यामागचे कारण की पहिली अक्षरे डकवत डकवत गेल्यास तुम्हाला काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी
स्वप्नात नीतू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे. असं छोटं पाहिजे कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ हा हा असा हात घेतला केवढं लांब होतोय केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे ओके